घरात लग्न कार्य ठरलंय म्हणजे नातेवाईकांची ये-जा होणार, त्यांची राहण्याची व्यवस्था नको का व्हायला? मी सगळं काही व्यवस्थित करून ठेवतो. हे बघ, माझ्यावर विश्वास आहे ना? तुमच्यावर विश्वास आहे म्हणूनच इतकी वर्ष तुमच्या हातात हा हात आहे ना? आई, मी तुला किती वेळा सांगितलंय की राहुल दादा कधीही घरी येणार नाहीये, कळलं तुला? आज सुद्धा घरात नाही येतो. त्या पाट जात्यात ते रातच्यालाच घरला येतात बघा. दिनू दादा, एक प्राचीताई म्हणून एक बाया आली होती घरला. यांना विचारलं तर हे म्हणतात की मी त्या बायाला ओळखीत बी नाही. तूच जरा विचार ना त्यासनी गोडी गुलाबीनं. आता मलाच काहीतरी करावं लागल. कुणालची खरी ओळख आपल्या दोघांना कळलेली आहेच. तुम्हाला वाटतं मॅडम? तसं नाहीये. कुणालचा चेहरा याही पेक्षा वेगळा असू शकतो. तू निर्लज्जपणे समाजात वावरली असतीस आणि आमच्यावर मात्र जीव द्याची पाळी आणली असतीस. तू जीव दे, खरंच तू जीव दे. लोकांची हाय खाऊन जगण्यात काय अर्थ आहे? आणि तुला वाटत असेल की राहुल देशपांडेचं जे तू केलंयस ना ते कधीच कोणाला कळणार नाही, पण ही तुझी चूक आहे. पोलिसांचा हात तुझा गळा कधी आवळणार ना हे तुझं तुलाच कळणार नाही. काय मग भोसले साहेब, तुम्ही राहुलच्या घरी गेला होतात? हो. ती लोक काही ऍक्शन घेतील असं वाटतंय तुम्हाला? काय ऍक्शन घेणार? पंख असतील तर पाखरू फडफड करतं. आपण पंखच छाटले आहेत म्हटल्यावर. हे सगळं तुम्ही एवढ्या दुःखी स्वरात का सांगताय? तुम्ही तर आनंदी असायला हवं. आनंद काय आणि दुःख काय? आपला संबंध काय त्या माणसांशी? आपला संबंध फक्त नोटांशी आहे. पण तरी तुम्हाला सांगतो मॅडम, आज पहिल्यांदाच वाईट वाटलं मला. हो, जिवंत माणसाच्या खिशात आपण हात टाकतो, पण त्या बाईला पाहिलं जिवंतपणी मेल्यासारखीच वाटत होती. वाटलं मेलेल्या माणसाच्या टाळूवरचं लोणी खातो की काय आपण? भोसले साहेब, लोणी हे लोणी असतं. म्हणजे तुमच्यासारखं मक्खन. भोसले, चिडायचं काय त्यात मॅडम? बोललो, पण कधी हात देखील लावला नाही मक्खनला. हलवाईच्या दुकानात जायचं आणि विंडो शॉपिंग केल्यासारखं काचेच्या फ्रीज मध्ये बर्फी न्याहळत बसायची. असंच चाललंय ना आपलं? ते सोडा. तुम्हाला सांगतो मॅडम, हे इतकं सहजासहजी घेऊ नका. ती चिमुरडी पोरगी जसं बोलत होती त्यावरून तुम्ही सावध राहा. कुणाल जर का पोलिसांच्या हाताला लागला तर वांदा होईल.
पप्पा हम्म. चहा. सुधाकरच्या घरी राहून चांगल्या सवयी लागल्यात तुला. खरंच मोनिका, हा सागर घर सोडून लोखंडवाल्याला राहायला गेला तेव्हा सुधाकर आणि वहिनींना खूप वाईट वाटलं असेल ना? हो ना, खूप दुःख झालं त्यांना, पण चेहऱ्यावर जाणवू दिलं नाही त्यांनी. सागर म्हणत होता की चला माझ्या बरोबर, तुझ्या मिळकतीचा फ्लॅट घेशील तेव्हा आम्ही येऊ असं म्हणाले काका त्याला. या सुधाकरचं म्हणजे सगळं कसं अगदी परखड आणि स्वच्छ. एनिवे, तू आणखी किती दिवस तिथे राहणार आहेस? म्हणजे आता अगं तुझ्या लग्नाचं बघायला नको? आता ही लाजली म्हणायची की नाराज झाली म्हणायची? काय भाऊजी? अरे ये दिनू ये, बैस. काय काहीतरी वाचताय वाटतं? काय नाही रे, असंच सहज. मग दिनू, काय म्हणते आमची मुंबई? हवा पाणी मानवते ना? खरं सांगू भाऊजी, अहो गावची हवा, ती गावची हवा. वा वा. आणि मुंबईची कसली दमट हवा, नुसती माणसांची गर्दी, गाड्यांची गर्दी, हॅट आणि काय दुसरं. खरं आहे तुझं भाऊजी. मी काय म्हणतो, तुम्ही 2-4 दिवस ना गावाला मुक्कामाला चला, म्हणजे तुम्हाला बी ते चेंज मिळेल. हा. चेंज नाही रे, चेंज. हा तेच ते चेंज मिळेल तुम्हाला. बघूया आता कसा वेळ मिळतोय. भाऊजी, पण तुम्ही गावाला आल्यावर ते तुमचं कामाचं काय, म्हणजे इथलं तुमचं जे काम. हो तेही खरंच म्हणा. तसं कुठलं काम करता भाऊजी तुम्ही? दिनू, काम म्हणजे ते कसं असतं माहिती आहे का? काय? कंपनी, बिझनेस आणि मीटिंग्ज, असं बरंच व्याप. दिनू, हा एक मिनिट. हा, काय झालं? मला एक फोन करायचा होता रे, महत्वाचा फोन आहे. आपल्या गप्पांच्या ओघामध्ये मी विसरूनच गेलो. 1 मिनिट, मी आलो. हॅलो. भाऊजीनं आज पण नाही सांगितलं. तुम्ही टाळलात. असलं कुठलं काम करता का जे सांगायची वेळ आली का उठून जायची पाळी येते? काय भानगड तर नाही? याचा पत्ता लावायलाच लागल. याचा पत्ता लावायलाच लागल. ताई, मी प्रतीकला एवढ्या अटी घातल्या लग्नासाठी, पण त्याने सगळ्या अटी मान्य केल्या कशा? त्याला तू आवडली असशील, रादर त्याला तू खूप आवडली असशील. ताई, एक गोष्ट सांगू तुला? अगं त्याला मी मुद्दाम इतक्या अटी घातल्या कारण त्याने मला या न त्या कारणाने लग्नासाठी नकार द्यावा म्हणून. प्रिया? हो ग प्रिया, तुला तो आवडतो ना? ताई, तुला आता काय सांगू? मला ना झोप आलीये, मी झोपते. हा.
घ्या चहा. ब्रेकफास्ट का नकोय? घेईन ग नंतर. द्या. प्राची विरुद्ध पोलीस तक्रार करायची वेळ आपल्यावर आली नाही हे बरं झालं नाही. कौतुक वाटतं मला नार्वेकरांचं. आपली बायको एका गुन्ह्यामध्ये सामील आहे हे कळल्यानंतर रिलेशन्स आड न येऊ देता त्यांनी पोलिसांचा ससेमिरा तिच्या पाठीमागे लावला. आपण प्राची पण काही कमी तयारीची नाही. ती कुठे काय कबूल करते. एक गोष्ट लक्षात येते का तुमच्या, तो कुणाल पोलिसांच्या हाती लागल्याशिवाय काहीही सिद्ध करता येणार नाहीये. हो तेही खरंच आहे म्हणा. आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करण्याचं थांबवायचं नाही. अगं तुझ्याकडे राहुल देशपांडेचा घराचा पत्ता आहे ना? हो आहे ना. तुम्हाला हवा आहे का? का? त्याच्या घरी जाऊन येईन म्हणतो. त्याच्या आईची बहिणीची चौकशी करतो. त्यांना काही हवंय नकोय विचारून तर बघतो. काय राहुल देशपांडे त्यांच्या घरातला एकटाच कमवता मुलगा असेल तर पंचायत झाली असेल ना त्यांची. ठीक आहे, मी पत्ता घेऊन येते आणि मी नाश्ता आणतीये, तो पण खाऊन घ्या. खाऊन घ्या. अभ्यास करतेस तू? काम धड सांगितलेलं कळत नाही. का नाही करतेस तू? अगं तिथे भांडी विसरायची पडलेत, ती कोण करणार? दिवसभर नुसती तू चरत असतेस तू. एक दिवस तुला उपाशी ठेवी तर तेव्हाच कळेल तुला. आधी सगळी कामं करून ठेव. आई खूप तहान लागलीये, पाणी दे ना. काही पाणी मिळणार नाही. आणि आई काय म्हणतेस गा? तुला मम्मा म्हणायला काय होत आहे? मम्मा पाणी पिऊ दे ना, खूप तहान लागलीये. मुळीच मिळणार नाही. सोमडी कुठली? माझ्या चुगल्या करतेस काय तू बापाकडे? खूप तहान लागले ना तुला? खूप तहान लागले. जा तिकडे तुझ्या बापाची बाटली पडली असेल ना, त्यातलं पाणी ढोस जा. मग बापासारखीच पडशील निश्चित. जा जा. मोनिका, अगं एकटीच काय असे विचार करत बसले? चल घरात चल. बसा ना तुम्ही पण काकू. अगं असं काय करते? चल घरात चल. ज्योतीला उठव. चल चल. थोडा वेळ बसूया ना प्लीज. या. काय ग, असं शांत बसून राहण्यासाठी का मला इथे बसवलंयस? मोनिका, दुःखाचं उराशी बाळगून बसायचं नसतं ग. जितक्या लवकर होईल तितक्या त्यातून मोकळं व्हायचं असतं. दुःखाचा विचार केल्याने ते कमी होतं का? उलट ते वाढतच जातं का? पण काकू, माझ्याच बाळाबरोबर असं का घडावं?
त्या निष्पाप पापाला जगात येण्याआधीच माझ्यापासून हे राहून घेतलं गेलं. पण माझ्या पापाची शिक्षा त्याला का मिळाली? मोनिका, करता करविता तो आहे, वर बसलाय. त्याच्या इच्छेशिवाय झाडाचं पान तरी हालतं का? त्याचीच इच्छा असेल की असली कसली वाईट इच्छा ज्याने फक्त दुसऱ्याचं वाईटच होणार आहे. नाही मोनिका, त्याच्या इच्छेने दुसऱ्यांचं वाईटच होतं असं नाही ग. त्याला वाटत असेल यातून बरंच होईल, ते आपल्याला नंतर कळतं. काकू, पण त्याने माझं मोनिका, त्या झाडाकडे बघ. त्या झाडाला पानं आहेत, फुलं आहेत, फळं आहेत. जोराचा वारा आला ना की ती फुलं झाडावरून खाली पडतात, कोमेजतात, मरतात. झाडाला वाईट वाटत नसेल का? पण ते असं दुःख उराशी बाळगून असतं का? नाही, कारण त्याला माहित असतं की पुन्हा झाडाला पालवी फुटेल, फुलं येतील, फळं येतील, शिशिर ऋतू जाईल, पुन्हा वसंत ऋतू येईल, पुन्हा जग सुंदर दिसू लागेल. हो की नाही? काकू, खरंच तुमच्याशी बोलल्यावर खूप धीर वाटला मला. मोनिका, देवाने तुझं भलं केलं असंच म्हणता येईल. मला सांग, त्या देवाघरी गेलेल्या बाळांनी उद्या तुला विचारलं असतं माझ्या बाबांचं नाव काय आहे, काय उत्तर दिलं असतंस तू? म्हणूनच म्हणते, जे काही होतं ते आपल्या भल्यासाठीच होतं. बरं चल, उठ. बरं, आता इथे एकटी बसू नकोस. उठ आता. चल, ज्योतीला उठव. चल चल घरात चल. काकू, एक सांगू तुम्हाला? काय ग? तुम्ही असलात ना की मला आईची कमतरता कधीच नाही भासली. तिचं कसलं टेन्शन? अविनाश, हे बघा, तुम्ही ना आज तिला ठणकावून सांगा की तू अविनाशशी लग्न करू शकत नाहीस. मी इन्स्पेक्टर संजय भोसले. हो, अख्खं पोलीस डिपार्टमेंट तुमच्या मागावं लागलंय. काका, मी मोनिकाला किती वेळा विचारते आपण कुठेतरी बाहेर जाऊया का फिरायला, पण नाही, ही कुठेही येत नाही. तू या बाईला एकदा पोलिसी खाक्यात दाखवच. महाडिक साहेब, तुम्ही? बालवयाची पहाट, तिला आनंदाचे रंग, तारुण्याच्या मध्यानीला कष्टाचे प्रसंग, वृद्ध थक